Mojim Vidya Prasarak School marked Guru Purnima with devotion and enthusiasm. Students participated in the traditional puja ceremony to honor their teachers. A highlight of the event was a touching speech by primary student Vrada Vijay Shedgaonkar, expressing gratitude and respect towards Guru. वसावता माई हे सर्व संत घरा कुमारांनी संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे समजून कुंभाराने त्यांचे स्वागत केले, त्यांना वंदन केले, हात पाय धुवायला पाणी दिले, बसायला आसने घातली. सर्व संत त्या आसनावर शांत बसले. पण छोटी मुक्ता इकडे तिकडे फिरू लागली. तिने एक नवी वस्तू दिसली. तिने ती हातात घेतली व गोरोबा काकांना विचारलं, काका हे काय आहे? गोरोबांनी सांगितले, बाळ याला धापंडे म्हणतात. मुक्ताने विचारले, याचा काय उपयोग? गोरोबा म्हणाले, बाळ मी कुंभार आहे, मी मडकी बनवते. मडकी तयार झाल्यावर ती कच्ची आहे की पक्की हे मला मी धापंडे त्या मडक्यावर मांडले की कळते. मग मुक्ताने विचारले, मग काका त्या विठ्ठलाने जी आमची मडकी तयार केली आहे ती कच्ची आहे की पक्की हे तुमच्या धापंड्याने कळणार का? गोरोबा म्हणाले, होय कळणार की. मुक्ता म्हणाली, चला तर बघूया. गोरोबा म्हणाले, बरं आहे बघूया. पहिल्यांदा गोरोबांनी धापंडे निवृत्तीच्या टाळक्यावर मारले. निवृत्तीच ते देवाचा प्रसाद असे समजून गप्प राहिले. मग धापंडे ज्ञानदेवांच्या पुस्तकावर मारले. ज्ञानियांचे राजेच ते की तू न करता गप्प राहिले. सुपान सुद्धा गप्प राहिले. सावतामाईने सुद्धा तोंडाचा द्र काढला नाही. शेवटी आली ज्ञानदेवांची पाळी. ज्ञानदेव उभे राहिले व म्हणाले, थांबा, माझ्या मस्तकावर मारू नका, मला हा मान सहन होणार नाही. एकताच मुक्ता म्हणाली, काका नामदेवांचे हे मडके कच्चे आहे नाही का? गोरोबा म्हणाले, होय ग होय. सर्व संतांनी हसू लागले. नामदेवांना राग आला की चिमुडी मुक्ता माझे मडके कच्चे म्हणते आणि हे सर्व संत होकार देतात, हसतात, माझी चेष्टा करतात. नामदेव असेच धावत रडत पांडुरंगाकडे गेले. देवाच्या चरणांना मिठी मारून विचारले, देवा माझे मडके कच्चे आहेत का? ती चिमुडी मुक्ता माझे मडके कच्चे म्हणते आणि हे सर्व संत हसतात, होकार देतात, माझी चेष्टा करतात. खरं तर देवा माझा एकट्याचाच मडकं कारण देवा तुम्ही फक्त माझ्याशीच बोलतात, आणखी कोणाशी नाही. तुम्ही फक्त माझ्या हातचा नैवेद्य खातात, आणखी कोणाशी नाही. आणि ती चिमुडी मुक्ता माझे मडके कच्चे म्हणते. तेव्हा तुम्हीच सांगा, माझे मडके कच्चे आहे की पक्के? पांडुरंग म्हणाले, नाम्या तू देव पाहिला आहेस, पण तुला अजून देव कळला नाही. असाच आवंड्या रानातला जा, तेथे तुला सद्गुरू भेटतील. त्यांना शरण जा, त्यांचे शरण जा व तुझे मडके पक्के कर. सद्गुरू